मंडळी नमस्कार. मंडळी, देशभरामध्ये सध्या विषय सुरू आहे तो नारी शक्ती वंदना विधेयकाच्या संदर्भामध्ये. नारी शक्ती वंदना विधेयक काय आहे तर महिलांना 2029 सालापासून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये 1/3 आरक्षण लागू करण्याच्या संदर्भातलं हे विधेयक आहे. या विधेयकाचे 3 भाग आहेत. हे 3 भाग नेमके काय आहेत तर पहिला भाग जो आहे तो आरक्षण देण्याच्या संदर्भातला आहे. दुसरा भाग जो आहे तो पुनर्रचना करण्याच्या संदर्भातला, म्हणजे लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्याची पुनर्रचना करायला लागेल आणि त्याच्यासाठी आयोग नेमावा लागेल. आणि तिसरा भाग जो आहे तो केंद्रशासित प्रदेश जे आहेत या प्रदेशामध्ये हे आरक्षण लागू करण्याच्या संदर्भातला आहे. अशी 3 विधेयकं लोकसभेमध्ये सादर होत आहेत, आज सादर होत आहेत. आजपासून 3 दिवस या विषयावर चर्चा होणार आहे आणि त्याच्यावरती जो काय निर्णय आहे तो अपेक्षित आहे. आता निर्णय काय होईल आत्ताच्या घडीला आपल्याला माहिती नाही. आपण फक्त सध्या याच्या संदर्भातले जे राजकीय गणित जे आहेत ना त्याच्यावरती आपण फक्त बोलूया, कारण या विधेयकाचे या सगळ्या विषयाचे 4 भाग होतात. 3 ते 4 भाग प्रमुख होतात. त्यातला पहिला विषय जो आहे तो ही 107वी घटना दुरुस्ती आहे आणि त्याच्याकरता लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 2/3 बहुमत असणं आवश्यक आहे. म्हणजे हे जर विधेयकं ही सगळी मंजूर करायची झाली आणि घटना दुरुस्ती करायची झाली तर 2/3 बहुमत आवश्यकता आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग त्याचा असा आहे की 2/3 बहुमत सध्या सत्ताधाऱ्यांकडे नाही. एकूण सदस्य संख्येपैकी 293 ह्याच्याकडे आहेत, NDAकडे आहेत आणि 232 जे आहेत ते इंडिया आघाडीकडे आहेत. काही सदस्य जे तटस्थ आहेत. आता हे तटस्थ सदस्य जे आहेत ते काय करतात हे पण पाहावं लागेल. इंडिया आघाडी जर सलग राहिली, संपूर्ण राहिली तर कदाचित हे विधेयक मंजूर होऊ शकणार नाही. सरकारचा तांत्रिक पराभव होईल आणि त्यामुळे महिला आरक्षण लागू करता येणार नाही. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग झाला की महिला आरक्षणाचा विधेयक जे लागू करण्याच्या संदर्भातला विषय आहे हा राजकीय आहे का तर 100% राजकीय आहे. काही राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय होत आहे. त्यामुळे भाजपाने हा विषय रेटलेला आहे आणि महिलांना आम्ही कसं सशक्त करत आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता पंचायत ह्याच्यामध्ये विरोधकांची अशी आहे की महिला आरक्षणाला विरोध करायचा झाला तर आपण महिला विरोधी आहोत असं त्यांना दाखवावं लागेल. त्यामुळे कदाचित त्याला विरोध करणार नाहीत, मात्र ते एक वेगळा मार्ग शोधून काढू शकतात. आणि चौथा मार्ग जो आहे तो असा आहे की सध्या जे लोकसभेतलं जे संख्याबळ आहे हे 543 आहे, त्याच्यावरून ते 850 इतकं होणार आहे. हे बसण्याकरता म्हणजे याच्याकरता जे काय सगळा आर्थिक भार पडणार आहे तो देखील महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर राज्यसभेतली जी सदस्य संख्या आहे ती देखील वाढणार आहे. पण याच्यात गोम अशी आहे की उत्तरेकडची जी राज्य आहेत त्याच्यामध्ये संख्याबळ अधिक वाढणार आहे आणि दक्षिणेकडची राज्य आहेत त्याच्यात संख्याबळ कमी होणार आहे, म्हणजे कमी नाही होणार आहे मात्र कमी प्रमाणामध्ये वाढणार आहे. त्यामुळे हा जो विरोधाभास आहे हा कसा भरून काढायचा याच्यावरती देखील राजकारण होणार आहे.